नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चविष्ट शेपूची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोवळी शेपू घेतलेली आहे. शेपू कट करून निवडून धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता शेपूचे कोवळे देठही घेतलेले आहे, त्यामुळे भाजी खूपच चविष्ट होते. कढई गॅसवर ठेवलेली आहे गरम व्हायला. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे. 1 लहान चमचा जिरं घेतलेला आहे. 4 ते 5 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदाही छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. एक 4 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही मिरची मिक्सरला बारीक करूनही घेऊ शकता. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची 1 मिनिटभर तेलात छान परतून घ्यायची आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मिठामुळे फोडणी आपली चविष्ट होईल. 1 तासभर भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 अर्धी वाटी. मुगाची डाळ तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. डाळ अशी परतून घेतल्यामुळे भाजी खूपच चविष्ट होते. 1 लहान चमचा हळद घेतलेली आहे. धुवून चाळणीवर निथळत ठेवलेली शेपू घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. लक्षात घ्या की आपण अगोदर फोडणीमध्येही मीठ घेतलं होतं, त्यामुळे मीठ बेतानच घालायचं आहे. भाजीवर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटे आपण भाजी शिजायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया जाडसर. शेंगदाण्याचा जाडसर कूट करून झालेला आहे. ही शेपूची भाजी आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. भाजी पाहूया आपण. तुम्ही पाहू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे. शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, पण शेंगदाण्याच्या कुटाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. ही भाजी मी सकाळच्या घाई गडबडीमध्ये केलेली आहे. भाजी आपली शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी आपली झालेली आहे. भाजीवर आपण झाकण ठेवूया. गॅस बंद करून घेऊया. चविष्ट शेपूची भाजी आपली झालेली आहे. ही गरम गरम भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. आपण एका सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया.
तुम्ही पाहू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे। आजची शेपूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।